नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती लेसन 12वा कविता आहे पुन्हा एकदा हे अभ्यासणार आहोत। पुन्हा एकदा या कवितेचे कवित्री आहेत प्रतिभा इंगोडे। या कवितेच्या सुरुवातीच्या ओळी ज्या आहेत ते मी माझ्या व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 यामध्ये तुम्हाला समजावून सांगितलेले आहे। आता आपण या कवितेच्या शेवटच्या राहिलेल्या ओळी या अभ्यासणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही या शेवटच्या ओळींचा अर्थ समजून घेऊ शकता। यापुढे मी या कवितेच्या सुरुवातीच्या ज्या ओळी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि त्याला लाईक करा। आता आपण कविताच्या शेवटच्या ओळी बघणार आहोत। आता कवितेच्या शेवटच्या ओळी बघा, तुम्ही तिकडे लक्ष द्या। शेवटच्या ओळी बघा। पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा। पुन्हा एकदा। आता यापुढे मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये या कवितेबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की कवित्रीला इथे इच्छा आहे की एक नवविचारांचा समाज निर्माण व्हावा आणि त्यामुळे मग काय होईल की समाजाचा विकास होईल आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा काय होईल, विकास होईल। त्याच्यासाठी मग त्यांनी की कसं विचारांचा समाज कसा निर्माण होईल याबाबत तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यासाठी त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये विजेचं उदाहरण घेऊन आणि दुसरेमध्ये पावसाचं उदाहरण घेऊन तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। तर आता या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी वारा हा एक रूपक घेऊन त्यांनी तुम्हाला समजावलं आहे की पुन्हा एकदा घुमावा वारा, असा वारा घुमावा की हा वारा काय करेल की पुन्हा एकदा नवीन सृजनांचा, नवीन कल्पनांचा सृजन म्हणजे नवीन कल्पना त्यांचा असा वारा इथे घुमावा। आता जर हा असा नवीन विचारांचा वारा सर्वत्र घुमला म्हणजे नवीन विचार सर्वत्र पसरत गेले, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे, जर असा हा वारा जसा फिरतो घुमतो तसा घिरक्या घेत असं नवं विचार जर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेले तर मग जर काय होणार की आता जर आपण बघितलं की समाजामध्ये जर युवक हा काय असतो, हा प्रत्येक समाजाची शक्ती युवक असतो की जो नवयुवक आहे तोच जर नव विचारांना घेऊन जर पुढे गेला तर मग काय होईल, समाजाचा विकास होणारच आहे। पण नवयुवकच जर मागच्या परंपरा, अंधश्रद्धा, रूढी ह्याच्यामध्ये जर तो गुरफटून राहिला तर मग काय होईल, आपल्या समाजाचा विकास होणार नाही। कोणत्याही समाजाची जर आपण शक्ती बघितली तर त्या समाजाची शक्ती म्हणजे त्या समाजातले असलेले तरुण आणि तरुणांमध्ये जर नवविचारांचा संचार झाला तर मग काय होईल, त्या समाजाची उन्नती जरूर होईल। म्हणून इथे कवित्री काय सांगतात की पुन्हा एकदा असा वारा घुमावा आणि अशा सृजनांचा, नवीन कल्पनाचा वारा घुमावा। तो वारा घिरक्या घेत मग तो त्या समाजाचे जे युवक आहेत, युवक इथला भारला जावा आणि मग ते काय होईल की इथल्या तरुणांची जी मनं आहेत ती अशी भारली जावीत। आता एखादा जर नवीन विचार आपल्यासमोर आला आणि तो आपल्याला पटला, मग आपण म्हणतो अरे हा तर चांगला आहे, मग आपण याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि लगेच तो काय करतो, ॲक्सेप्ट करतो। आणि ॲक्सेप्ट करत नाही स्वतःसाठी तर करतो आणि लगेच तो काय करतो, दुसऱ्यांना सांगतो की बाबा बघा मला असं वाटलं, मी हे केलं आहे बाबा, तू पण हे कर। मग जर कोणती पण गोष्ट आपल्याला चांगली वाटते मग आपण ती लगेच काय करतो, स्वीकार करतो आणि फक्त स्वीकार करून आपल्यासाठीच ठेवत नाही तर आपण ती काय करतो, पुढे आपल्या परिजनांना पण सांगतो की बाबा मी असं अमुक केलं आणि हे चांगलं आहे तर तू पण तसं कर। म्हणून मग हे काय करतात की इथल्या तरुणाची मने भारली जावीत। म्हणजे आता आपण एखाद्या गोष्टीने भारून जातो की हां अरे खरंच ही गोष्ट चांगली आहे आणि म्हणून मग कवित्री सांगतात की असं जर आपण नवीन विचारांचा वारा सर्वत्र जर पसरला तर मग इकडच्या समाजातील तरुणांची मने भारली जातील म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये काय होतो की एकदम गुंग होऊन जातो, भारून जातो, त्याच्याशी आपण काय होतो, एकरूप होतो की हां बाबा धुंदच झालेलो आहे। एखादा चांगला विचारांचा आपल्याला मनामध्ये पगडा बसलेला आहे त्यालाच म्हणतात की भारला जावं, म्हणजे चांगल्या विचारांचा आपल्या मनात रुजन होते। तर मग असं जर रुजन झाली तर मग तरुणाची मने जी आहे ती भारून जातील आणि मग ते काय करतील, तहान भूक विसरून त्यांना नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहूल त्यांना लागेल की हां बाबा जर समजा आता आपल्याला एखादी गोष्ट पटते आणि ती खूप आवडते आणि आपण ती करतो तर मग आपण ती करताना आपण मग काय हे नाही बघत की बाबा ठीक आहे आता केलं आता बस, नाही, मग आपण ती
पूर्ण होईपर्यंत किंवा पुन्हा पुन्हा आपल्याला ती करावीशी वाटते. आणि मग त्याच्यासाठी आपण त्या गोष्टीसाठी काय करतो, आपल्याला तहान पण लागत नाही, भूक पण लागत नाही, त्याच्यासाठी जर आपल्याला जेवण पण नाही मिळालं तरी पण आपण ती गोष्ट करत राहतो. कारण आपल्या मनामध्ये आपण एक संकल्प केलेला असतो आणि मग आपण त्या गोष्टीमध्ये आपण भारावून गेलेलो असतो. आणि म्हणून मग आपण ती तहान भूक न लागता त्याचा आपण विचार पण करत नाही आणि आपण मग त्याच्यासाठी काय जातो, आपल्या मनामध्ये एकदम चाहूल लागलेली असते त्या गोष्टीसाठी. तर मग तिथे कवयित्री ते हे सांगू इच्छितात की नवीन सृजनांचा वारा असा जर घुमला तर मग तरुणांची जी मने आहे ती भारली जातील आणि ते त्याच्याहून त्या नवीन विचारापासून ते नवीन मंत्र घेऊन ते पुढे जातील. आणि त्याच्यासाठी मग त्यांच्या मनात अशी नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहू लागेल. आणि मग जर समजा आपल्याला पण आता जर तरुणांच्या मध्ये जर एक नवीन शक्तीचा संचार झाला तर मग देशाचं प्रगती होणारच आहे. आणि त्याच्यासाठी जे वृद्ध माणसं आहे ती पण बघतील, अरे हां बाबा ठीक आहे, हा काहीतरी करतोय म्हणजे ठीक आहे, आपल्यासाठी पण काहीतरी काय होईल, काही चांगलंच होईल. आणि मग असा जर तरुणच जर आश्वासक झाला, त्याच्यामध्ये जर मनामध्ये चाहूल लागली की काहीतरी आपल्याला करायचं आहे, तर काय होईल, विकास नक्कीच होईल. आणि म्हणून मग कविता इथे पुढे सांगतात की भुलावी तहान विसरावी भूक. आणि मग त्यामुळे मग इथला जो तरुण आहे तो आपली तहान भूक विसरेल आणि नवनिर्माणाची चाहूल लागावी चाहूल. आणि मग त्याला काय होईल, नवनिर्माणाची. आता नवनिर्माण म्हणजे काय, की नवनिर्माण म्हणजे काय, नवीन विचारांचा समाज, त्याला म्हणतो नवीन निर्मिती. नवनिर्माण म्हणजे नवीन निर्मिती. आणि मग त्याला एकदा काय अशी आश्वासक चाहूल लागली तरुणांना, तर मग ते काय करतील, अशा नवीन विचारांचा नवनिर्माण असा समाज ते काय करतील, तयार करतील. आता जेणेकरून काय होईल की उजळावी भूमी दिगंधात पुन्हा एकदा. आणि म्हणून कविता इथे सांगतात की जर तरुणांनी नवविचारांचा समाज जर तयार करण्याचा मनात संकल्प केला तर नवनिर्मितीचा हा जो तेजोमय प्रकाश त्याच्यामुळे मग काय होईल, ही धरती उजळून येईल. आणि मग ही जी धरती उजळून आली आणि त्याचा प्रकाश कुठे जाणार आहे, त्याचा दिव्य प्रकाश अवकाशात आपल्याला दिसणार आहे. म्हणून कविता इथे सांगतात की नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिगंधात पुन्हा एकदा. आणि मग नवनिर्मितीच्या तेजोमय प्रकाशात इथली भूमी उजळून येईल आणि तिचा जो दिव्य प्रकाश आहे तो अवकाश म्हणजे काय, दिगंधात म्हणजे अवकाश म्हणजे स्काय, आकाश, तर तिथे तो पसरेल. म्हणून आपली भारतभूमी सर्वत्र आदर्शवत दिसावी. म्हणून इथे कवितेला होते की ठीक आहे, जर असाच जर समाज आपल्या भारत देशामध्ये झाला तर आपला भारत देश दुसऱ्या देशापासून काय दिसेल, वेगळा दिसेल आणि एक आदर्श ठरेल की हां बाबा बघा भारत देशामध्ये असं झालं, मग दुसरे देशसुद्धा काय करतील, त्याला फॉलो करतील आणि त्याप्रमाणे कृत्य करतील. म्हणून तो आदर्श ठरावा असं इथे कवितेला वाटते. म्हणून कवित्री सांगतात की नवीन विचारांचा हा जो मानवतावादी समाजाची निर्मिती आहे ती धर्तीवर हवी. या ओळीमधून कवी हे सांगतात की म्हणजे आता माणुसकी म्हणजे प्रत्येक धर्माचा माणूस असतो, तो आपल्या धर्माचा आणि धर्मातील माणसं ह्याच्यापेक्षा ह्यांच्यामध्ये तो एक सीमित राहतो. तर इथे कवितेला ह्याच्याहून पुढे कवितेने सांगितले आहे की व्यक्तीला ह्याच्याहून पुढे जायला पाहिजे. म्हणजे फक्त आपला धर्म आपली माणसं ह्याच्यासाठी नाही, तर एक मानवतावादी दृष्टिकोन, मानवतावादी समाजाची निर्मिती या ओळीमधून कवित्रीने तुम्हाला सांगितलेले आहे. आता आपण एक संपूर्ण कवितेचा जर आपण एक हे बघितलं की बाबा ठीक आहे, या कवितेमध्ये काय आहे, तर कवी तुम्हाला सांगते की आपल्याला इथे त्यांना नवीन विचाराचा समाज निर्माण हवा असं त्यांनी ध्यास घेतलेला आहे. आणि म्हणूनच त्या ध्यास घेतलेल्या भावनांचा इथे या कवित्रीने या ओळीमध्ये त्यांनी काय केलेले आहे, या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की आता सर्व धर्म समभाव. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, कवीला इथे सर्व धर्म काय आहेत, समभाव आहेत. आणि म्हणून आणि दुसरी एक गोष्ट आहे की राष्ट्रीय एकात्मता. या कवितेमधून कवित्री सांगतात की बाबा राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव या ज्या मूल्यांचे आहे ते रोपण हवे आणि त्यातून नवीन विचारांनी भारलेल्या नवीन सकारात्मक समाज निर्माण हवा. मानवतावादी विचारांची
जी विचारांची मानवतावादी विचारांची मुले प्रत्येक तरुणामध्ये रोपावीत असे हा विचार या कवितेने व्यक्त केलेला आहे. तर मला वाटतं की तुम्हाला ही कविता समजली असेल आणि म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर जरूर करा. धन्यवाद.